बातमी अकोल्यामध्ये ईव्हीएमला दिलेलं आव्हान संपुष्टात आलंय। मतदानाची तयारी नसल्यानेच मतदान झालं नाही। आयोजकांनी माहिती न दिल्याचा गावकऱ्यांनी आरोप केलाय। प्रकाश पोहरे साहेब ईव्हीएम मशीनच्या विरोधात काहीतरी आंदोलनाच्या स्वरूपात मॉकपोल घेण्याचं एक हे करणार आहेत म्हणून, तर त्या अनुषंगाने बातमीच्या आधारेच फक्त आम्ही मग एक प्रिकॉशनरी बंदोबस्त आम्ही लावलेला आहे। पण म्हणजे गावाचं जे आहे तर त्यांची जे लाईफ आहे डे टू डे ते डिस्टर्ब न करता आमच्या युनिफॉर्मचा कोणी माणूस आज तुम्हाला मिळणार नाही तिकडे। आम्ही कालपासून त्याच्यात लोकांच्या संपर्कात पण आहे। दोन्ही गावातल्या लोकांचं म्हणणं म्हणजे असं आलेलं आहे की आम्हाला याबद्दल काही माहिती नाही आहे। बरं, आता जे मतदान झालं विधानसभेला त्याच्यावर काही तुम्हाला डाऊट आहे? काही नाही। तुम्ही मागणी नव्हती केली? काही नाही साहेब, आम्हाला तेवढा काहीच माहीत नाही। बरं, मतदान झालं, पेट्या नेलं, किती कोणाला मत पडलं आपल्याला काहीच माहीत नाही, काहीच नाही, खोटी बातमी नाही हो जायचं। गावात तो काही चर्चा नाही माहीत आहे, गावात काही चर्चा नाही। विधानसभाचे मतदान झालेले ते चांगल्या तऱ्हेने झालेले आहे। कोण कोणाला किती पडलं हे एवढा काही माहीत नाही आम्हाला। शांततेने झालेलं एकच समाज वस्ती आहे आमची, बंजारा समाज। दुसरा एसी नाही, एसटी नाही, कोणी नाही, एकच समाज आहे आमचा।